न्यूज मराठीचा एक विशेष शोध सुरू आहे। आज काय आहे नवीन पाहूयात। जिथे पाणी नाही तिथे पैसा पिकवला, गौडवाडीच्या शेतकऱ्याचा हा चमत्कार पाहिलात का तुम्ही? अडचणीच्या छाताडावर पाय ठेवून फुलवलंय नंदनवन। पहा या आदर्श शेतकऱ्याची यशोगाथा। नशिबाला दोष देणाऱ्यांसाठी ही चपराक आहे। जिथं जमीन तहानलेली आहे आणि आभाळ रिकामं, तिथे एका शेतकऱ्यानं कष्टाच्या घामानं पैसा पिकवलाय। संकटाच्या छाताडावर पाय ठेवून आसमानीच्या सुलतानीला कसं हरवायचं हे सांगोला तालुक्यातील गौडवाडीच्या या आधुनिक भगीरथाकडून शिका। अडचणी खूप होत्या, पण जिद्द त्याहूनही मोठी होती। अनेक संकटे आली, अनेक वेळा हारले, पण शेवटी नंदनवन केल्याशिवाय शांत बसत नसतो तो शेतकरी असतो। अशाच एका शेतकऱ्याचा शोध घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। CBS न्यूज मराठीचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल। CBS न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील या काही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चर्चा संवादासाठी मी एक कृषी केंद्राचे सर्वासर्वे असणारे त्यांच्या अगोदर आपण कृषी केंद्राचं नाव आणि त्यांच्या नावाशी संबोधित करू। नमस्कार सर। नमस्ते नमस्ते सर, मी आज तुमच्या गावामध्ये आलोय की आपण कृषी केंद्राचे सर्वासर्वे आज गौडवाडी मधले आम्हाला ऐकायला मिळालं। तर आज तुमचं कोणतं कृषी केंद्र आहे सर? नमस्कार। पहिले प्रथमतः गौडवाडी गावामध्ये आपल्या CBS न्यूज चॅनलचं मी स्वागत करतो। मी आप्पासाहेब माळे, श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र गौडवाडीचे सर्वेसर्वा। आणि स्वामी समर्थ कृषी केंद्र हे कृषी केंद्र नसून एक आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची एक संस्था आहे। ते असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही, कारण या स्वामी समर्थ कृषी केंद्रामधून शून्यातून विश्व निर्माण करणारे शेतकरी तयार झालेत, जे की आज आपण या ठिकाणी मला आवर्जून सांगावंच वाटतं की सुरेश शिंगाडे सारखे आमचे सहकारी मित्र जे की ट्रकवरती ड्रायव्हिंग करत असायचे। ट्रकवरती ड्रायव्हिंग करत असताना त्यांनी 300 झाडाचा डाळिंबाची शेती सुरुवात केली। 300 झाडापासून त्यांचा प्रवास 6000 झाडापर्यंत शेतीचे उत्पन्न या ठिकाणी त्यांचं आता चालू आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करण्याचं काम डाळिंबाचे हे करत असतात। स्वामी समर्थ कृषी केंद्र असू द्या किंवा आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांचा ग्रुप असू द्या, शेतीमध्ये सर्वांना हितगुज करून चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणे, एकमेकांचा संवाद साधणे, गट शेती करणे, अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं नियोजन आमच्या गौडवाडी गावामधून सुरू होत असते। सर, आपण सांगितलं की आपण या कृषी केंद्राच्या माध्यमातून हे नुसतं कृषी केंद्रच नाही, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गट, आमचा थोडक्यात एक गट प्रवर्तक असल्यासारखा तुमची एक मार्गदर्शनाची भूमिका तुमच्या शेतकऱ्यांसाठी आहे। आणि या शेतकऱ्या संदर्भात आपण तुमच्याशी चर्चा करत आहोत। आज तुम्ही इथपर्यंत सांगता की इथला शेतकरी आता सारख्यात शिंगाडे सरांसारखे एखादा शेतकरी 1 कोटीपर्यंत उत्पादन या ठिकाणी करू शकतो। अगदी ड्रायव्हिंग पासून, ट्रक ड्रायव्हर पासूनची वाटचाल त्यांची आहे आणि त्याच्यापासून त्यांच्या या ज्या असणाऱ्या 1 कोटीच्या उत्पन्नासाठी, डाळिंबातून काढलेल्या उत्पन्नासाठी, फळबागाच्या याच्यामध्ये आज या प्रकारचं उत्पादन त्यांनी काढलं। तर खरं तर या शेतकऱ्यांशी संवाद तुम्ही चर्चासत्र करत असताना आज तुम्ही एवढं चांगलं सांगताय, तर प्रत्यक्षात शेतकऱ्याशीच आपण थोडंसं आज तुमच्या समवेत आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपण। सर, आपण 300 झाडाचे लागवड केली अशी कळते, मग या 300 झाडाच्या लागवडीमध्ये तुम्ही कशा प्रकारचं उत्पादन काढलं एवढं थोडंसं आपण तुम्ही बोला तरी। माझं नाव सुरेश नारायण शिंगाडे, राहणार गौडवाडी। पहिल्यांदा मी ड्रायव्हिंग करत होतो। ड्रायव्हिंग करत असताना बाकीचे जी झाडं थोडी होती, मी बी 1-2-3 झाडं लावून बघितली, पैसे नव्हते। मग नंतर पैसे तुम्ही कसे उपलब्ध केले? असंच पैपवण्याकडे घेऊन, मित्राकडे घेऊन असं उत्पन्न 300 झाडाचं उत्पन्न थोडकं झालं। पहिल्यांदा तळ्यातनं पाईपलाईन आणली, दोघात मामा आहेत आमच्यात, आणि नंतर हळूहळू चालू करत आलं, उत्पन्न चालू झालं। परत पुण्यानंतर द्राक्षे लावले, द्राक्षात फेल गेलो 2-3 वर्षे खर्च झालं, खचलो नाही त्यात थांबला नाही तुम्ही। तसं करत नंतर त्यानंतर कुठली पिकं लावली तुम्ही? डाळिंब पुन्हा डाळिंब लावले।
डाळिंब 300 झाडापासून सुरुवात करत करत आता 6,000 झाडापत्र गेलेले आहेत. 6,000 आणि या 6,000पासून किती उत्पन्न मिळालं तुम्हाला? आता पहिल्यांदा एक 3 लाखापासून उत्पन्न होतं. आता एक कोटी पत्र औंधा गेलं. म्हणजे 1 कोटीपर्यंत उत्पादन मिळालं. आणि त्यामध्ये तुम्ही आता जे करत असताना आता तुम्हाला सहकार्य ह्या तुम्हाला डाळिंबासाठी जे डाळिंब तुम्ही केला त्यासाठी डाळिंबाला जे तुम्हाला जे औषध वगैरे लागणार आहे हे सहकार्य नेमकं कोणाच लागलं तुम्हाला? सहकार्य तसं आमचे मित्र अप्पामाळे, सोपान पाटील, म्हणजे तुमच्या मित्र वर्गाने शेतकरी वर्गाच्या सगळ्यांचं सगळ्या समूह शेती आम्ही करतो. गट समूह करून आम्ही विचार करून कुठलं काय करायचं उद्या काय नियोजन असं करत तुम्ही अगदी म्हणजे मित्रांच्या शेतकऱ्यांच्या संवादाने आणि तुमचे जे सहकारी म्हणजे माळी सर आहेत जे कृषी केंद्र स्वामी समर्थ कृषी केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून फळबागाला काय लागतं या संदर्भात तुम्ही हे केलं. आता तुम्ही या पद्धतीने 1 कोटीपर्यंत उत्पादन घेतलं. आता तुमचे सहकारी असणारे माळी सर यांच्याकडे मी बोलतो की सर तुम्हाला मगाशी मी बोललो आपण तुम्ही स्वामी समर्थच्या गट प्रवर्तक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आता यांनी जे 1 कोटीचं उत्पादन घेतलं त्यासाठी जे तुम्ही जे त्यांना जे मार्गदर्शन केलं त्या शेतीसाठी 1 कोटी उत्पादन मिळण्यासाठी काय काय औषधाचं उत्पादन त्यांना दिलं होतं आणि कशा पद्धतीने या संदर्भात आपण काय सांगू शकता? खऱ्या अर्थानं डाळिंबाची शेती तसं बघायला गेलं तर एक नामशेष होत चाललेलं एक पीक होतं. परंतु डाळिंबाची शेती करण्याशिवाय आमच्या दुष्काळी भागात पर्याय नव्हता. त्या पर्यायासाठी आम्ही नवीन युवक शेतकरी सगळे थोडेसे युवक एकत्र आलो आणि त्या एकत्र येण्याच्या माध्यमातून आम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार बनण्याचं जे आहे ते आम्ही ठरवलं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करणे. तेलकटसाठी तेलासाठी आपण काय मात करू शकतो, मर रोगासाठी काय मात करू शकतो. आम्ही पहिल्यांदा ह्या 2 गोष्टीवरती थोडंसं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि हे काम करत असताना 2 गोष्टीचा अवलंब केला. एक रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड, या दोन्हीचं योग्य व्यवस्थापन करत म्हणजेच की स्लरीचा वापर करणं, जीवाणूचा वापर करणं, अशा पद्धतीनं आम्ही दोन्ही रासायनिक आणि सेंद्रिय त्या दोन्ही पद्धतीनं आम्ही शेती करण्यास सुरुवात केली. मान्य सर, तुम्ही तेलासाठी केला हे झालं पुढची बाजू अगदी शेतकऱ्यांच्या फळ निघण्यापर्यंतची बाजू. परंतु सुरुवातीला अगदी सुरुवात झाडाची रोपण करतो आपण त्यामध्ये सुद्धा बघा खोडआळीचा एक प्रकार असतो बरोबर आहे. त्या खोडआळीच्या प्रकार लागू नये म्हणून या संदर्भामध्ये आपण त्यांना काय मार्गदर्शन केलं किंवा त्यावेळेस काय लागू झालं तर अनुभव असतात? हो, अनुभव भरपूर आलेले आहेत. कारण पीक आहे म्हटलं का त्याचे रोग हे पारंपरिक रोग आहेत त्याच्यावरतीच आम्ही मात करत खोडाळीसाठीच प्रामुख्यानं खोडं धुणे, वेळच्या वेळी खोडामध्ये निगा राखणे झाडांची, ह्या गोष्टींचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत गेलो तरी त्याचा अवलंब करत गेले शेतकरी आणि त्यातून ते सक्सेस होत गेले. आता बऱ्याच अंशी आपण बघतोय या डाळिंब पिकं घेत असताना तर ह्याला पाणी पण जास्त लागत नाही म्हणतात बरोबर आहे का? म्हणजे पाणी लागत नाही वगैरे किंवा थोडक्या पाण्यावर येणारं अगदी फळ उष्णकटिबंधातलं हे फळ असं मला ऐकायला मिळतं की आपला भाग तुमचा हा सांगोला तालुक्यामध्ये उष्णकटिबंध असल्यामुळं ह्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये फळबाग तुम्हाला डाळिंबाच्या बाबतीत मिळतो. आता बऱ्याच अंशी मी ऐकलंय माझ्यासाठी तुम्हाला म्हणजे आवर्जून विचारायचा विषय असा आहे की त्या झाडामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला खाली झाडाला जो कलर दिला जातो तो कशा संदर्भात दिला जातो? तेच खोडाच्या त्याला खोडाचं पेस्टिंग म्हणतात. काव पेस्ट केली जाते ती. खोडबून गेले लागू नये, पिनहोल बोरर लागू नये किंवा खोडावरती फ्युजरियम कॉलरोट या गोष्टींचा अटॅक होऊ नये यासाठी ते खोडावरती आपण लाल असा काव वापरले जाते. त्यामध्ये बरेचसे कीटकनाशक बुरशीनाशक वापर करून ते खोड व्यवस्थित ठेवणं. आता तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्याकडून 1 कोटीचं उत्पादन करत असताना एका झाडामध्ये साधारण किती फळ असायचं असं वाटतं? किती झाड म्हणजे फळ चांगल्या पद्धतीने मोठे होऊ शकते किंवा चांगल्या प्रकारे होऊ शकते? साधारणपणे एका झाडावरती 90च्या आसपास फळं असतात आणि झाडाच्या वयानुसार ते कमी जास्त होत असतं प्रमाण. काही ठिकाणी पहिल्या वर्षीच पिकायचं तर 35, 40, 50 पर्यंत संख्या असते. म्हणजे झाडाचा जसा आकार असेल जमीन जशी असेल त्या हिशोबाने झाडाचा आकार बनला जातो आणि जास्तीत जास्त 90 फळापर्यंत आम्ही झाडावरती फळं ठेवतो आणि आमचं टार्गेट असतं की एका फळाचं वजन 300 ग्रॅम पर्यंत आपल्याला भेटलं पाहिजे. धन्यवाद माळसाहेब, अगदी बेस्ट वे आपण सांगितलं. त्यांचे सहकारी शेतकरी वगैरे जे ह्यांना सहकार्य केले म्हणजे मार्गदर्शन करत असताना अगदी डाळिंबाच्या शेतकऱ्यापैकी एक शेतकरी होते सर, आपलं नाव काय? सोपान गडदे. गोडदे सरांशी आपण थोडंसं संवाद साधूयात की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण शेतीमध्ये आपण बी आहात हे सगळं करत असताना डाळिंबाच्या बाबतीत आपण हे करत असताना सुरुवातीला तुम्हाला मला सर म्हणायचं आहे
की ह्या डाळिंबाला योग्य असणारी शेती कशा प्रकारची असावी, ज्या पद्धतीने डाळिंब चांगले येते? तसं तर डाळिंब शेतीला आता आमच्यातली माती आहे ती रिकमेंडेशनच नाही. सगळी एनआरसी सायंटिस्ट सांगतात की चुनखडी जी माती डाळिंबासाठी योग्य नाही. मग आपण म्हटल्यासारखं आम्हाला पर्याय नव्हता, दुसरं पीक काय पैसे देत नाही. मग त्याच्यावर आम्ही मात केली. आता ती मात कशी केली तर जमिनीत लावायचीच नाही, जमिनीच्या वर लावायची, बेड पद्धत. बेड पद्धत की का तर ती त्याला खाली लई लागू नये, हा. पाणी राहिलं तर खाली राहावं, वरच्यावर काम व्हावं, वापसा कंडिशन लवकर मिळावं. सुरुवात म्हणजे असं बरेच प्रयोग केले, बऱ्याच प्रयोगात नुकसान पण झालंय. हा, काय वेळा ऑनलाईन टाकलं, इनलाईन टाकलं, पाणी ज्यादा देऊन बघितलं, कमी देऊन बघितलं, पण प्रयोग करताना छोट्या छत्रावर. आज पण एखादा आला कंपनीवाला आणि म्हणला की बाबा हे औषध माझं साईज करतोय, कळी काढतोय, आम्ही डायरेक्ट स्वीकारत नाही. तुझा डेमो दाखव, एखाद्या वळीला मार. का तर माझा आता समजा आता सुरेश शिंगाडे 1 कोटीला कमीत कमी 20 लाख रुपये खर्च येतो, त्याचं 20 लाखाचं नुकसान होऊ शकते. बरोबर, रिझल्ट नाही मिळाला. मग करताना काय करायचं, तेवढंच 5-10 झाडावर 50 झाडावर मारून बघायचं. म्हणजे नवीन आले तरी पण तुम्ही असं करता की पहिला एकदम ह्याला करा. माझा सल्ला पण हाच आहे सगळ्या शेतकऱ्यांना. आता आम्ही काय करतोय, आता मला माझ्या शेतात काय अनुभव आला, मी माझ्या निरीक्षणात काय दिसलं की आम्ही संध्याकाळी राजकीय गप्पा मारत बसण्यापेक्षा शेतीच्या गप्पा. म्हणजे ऍज अ शेतकरी म्हणून तुम्ही राजकीय बोलण्यापेक्षा शेतीवर जास्त भर द्या. आमची माहिती आम्ही लपवत नाही. त्याचा फायदा काय होतोय की मी सुरेशला माहिती नाही दिली, मला आलेला अनुभव, तर सुरेशचं पण नुकसान होणार आहे आणि सुरेशचा रोग परत माझ्यात येणार. म्हणजे मी पण डुबलो, सुरेश पण डुबलो. एकमेकाच्या प्रयोगाच्या रिझल्ट आमच्या ग्रुपचा आम्हाला देवाणघेवाण असा केली फायदा जाते. झाला आणि सगळी येत. सुरुवातीला आमच्या गावात बरंच दारुडी म्हणून गाव फेमस होतं, पुरी देत नव्हती. 25 वर्षापूर्वी दारू बंद केली गावातली, तरुणांनीच एकत्र येऊन सगळ्या पुढाऱ्यांनी त्याला सहकार्य केलं. त्यानंतर हळूहळू आता पाणी नव्हतं तोपर्यंत कमी झाडं होती, टेंबू नंतर आम्ही झाडं वाढवली. पण त्याआधी आम्ही प्रयोग करून काही गोष्टी शिकलो, नंतर काय शिकलो आणि आता पण शिकणं चालूच आहे. मग त्यात बेड करणं असू द्या, 3 होल बोरवरने ज्यावेळी डाळिंब जात होते त्यावेळी आम्ही पण व्हायबल झालो. पण मग त्याच्यावर मार्ग काय आहे, तर आम्हाला शास्त्रज्ञांनी सांगितलं, एवढीच माहिती सांगितली की हा किडा आहे, ह्याचं लाईफ 15 दिवसाचं आणि 15 दिवसांत मल्टिप्लाय दुसरं जन्म घेतोय. मला अजून एक पाटील गोष्ट एक सांगायची वाटते. ज्यावेळेस पिनहोल बोरचा अटॅक पूर्ण तालुकाभर जास्त होता, परंतु आमच्या गौरवडी गावातील प्रत्येक शेतकरी एकमेकाच्या बांधावरती जाऊन आपण कशा पद्धतीने प्रयोग केला पाहिजे, तुम्ही जे मी आज काय एखादं औषध वापरलं, त्याला जो काही प्रयोग केलाय त्याचा रिझल्ट किती आला, मी माझ्यापासून दडवून ठेवत नव्हतो, ते शेअर करत होतो सगळ्यांना. सर्व शेतकरी एकमेकाच्या प्लॉटवरती जात होते. त्याचा फायदा आम्हाला असा झाला की आमचं डाळिंबाचं एकही झाड गेलं. आता आमच्यामध्ये जास्ती निर्माण झाली. शास्त्रज्ञांनी एवढंच सांगितलं होतं की हे 15 दिवसांमध्ये परत जन्माला येत आहे, त्याचं लाईफ सायकल 15 दिवसाचं आहे. तर आम्ही अमावस्या पौर्णिमेला खोडून घ्यायचा वाटते. माझा आप्पाने एका औषधाचा प्रयोग केला, रिझल्ट आला का नाही आला सगळ्यांनी जाऊन बघायचं. मी एखाद्या औषधाचा प्रयोग केला, आला की नाही बघायचं. असं करत आमच्या असं लक्षात आलं की आमचा एक फॉर्म्युला सेट झाला आणि आम्ही दर 15 दिवसाला खोड घ्यायचा. मग आमच्या असं लक्षात आलं की औषध खूप उडतंय, कारण खोड तर धुयाला आहे. 5 मिली लागायचं, 100 मिली पाणी लागायची, तो 1 लिटर व्हाया दुसरीकडे उडून जातो. मग आम्ही त्या दुकानदाराशी चर्चा केली आणि त्याच्याकडून ब्रेकचं गन बनवून घ्यायचं, टेस्टिंग 0 करायची, अतिशय कमी पाण्यात दर 15 दिवसाला खोड घ्यायचा, अतिशय कमी पाण्यात. खर्च पण हे कधी झालं तर एकमेकांच्या चर्चेत. तर डाळिंब शेती आमची सक्सेस झाली ती एकमेकांच्या चर्चेतून झाल्या. A to Z योजना ह्या 8 प्रमाण दिल्या जातात आणि एकमेव ही योजना 7-12 प्रमाण दिल्या. इथं काहीच नाही. कोकणात काय अवस्था असेल, मराठवाड्यात काय अवस्था असेल, तुम्ही 3 HP घेऊन कसं पाणी पाडणार. मग शासनाने त्याच्यावर MSCBने एक पर्याय दिलाय, बुस्टरला कसं आहे, समजा 3 HP पैसे द्यायचे आणि 5 HP घेऊ शकता कंपनीकडून, पण कंपनीवरच पैसे द्यायचे. चांगला रिझल्ट आल्याशिवाय आम्ही कुठलंही खत औषध स्वीकारत नाही. आणि गावात 2 दुकान आहेत, यांचं एक आहे, अजून एक आहे, तो पण ग्रुपच आहे. दोघेही ब्रँडेडच औषध ठेवले, मार्जिन कमी. काय झालंय, आमची निविष्ठा विकणारी दुकान आहेत, त्यात जे ठेवलेलं असतंय त्यातलं 70% शेतीशी संबंधित नसते. मग का ठेवतात, मग शेतकऱ्यांना पण सवय असते, उधार आणा, हे आणा, मग ती व्याज बीज निघावं, एखादं औषध 4 चांगली द्यायची, एक तसं चेक करावं. आमच्यात तसं नाही, आमच्यात फक्त ब्रँडेड, त्याला रोख पैसे द्यायचे
दुकानदार पण असा विचार करतोय, जर ही शेतकरी कोट 2 कोट केलं तर माझे पैसे द्या आणि मी जगणार, नाहीतर नाही. दुकानदाराने एवढंच डोक्यात ठेवले, माझी शेती झाली तरी मला बाजार, पण मला पैसे नाहीत कमवायचे. इतकं प्रामाणिकपणे हाताळलंय म्हणून आम्ही टिकलोय. म्हणजे कृषी केंद्र, कृषी आणि शेती, शेतकरी ह्या सगळ्याचा तुम्ही समन्वय साधला, म्हणून आज तुमची शेतकरी 1 कोटीच्या घरामध्ये चालला. आणि लॉस होण्याची भीती आम्हाला पण होती, पण प्रत्येक शेतकऱ्यानं सुरुवात कमीतनं केली. हळूहळू जसं कळल पैसे येतील तसं सुधारेल. म्हणजे तुमच्या शेतकऱ्याच्या संवादामुळे आज एक चांगला आदर्श तुमच्या गावातून पाहायला मिळतोय. काय गावात नाही असंही ऐकलंय आम्ही, म्हणून नाही ते, पण शेतकरी शेजारच्या शेतकऱ्याला औषध सांगत नाही. म्हणजे आज तुमच्या गावातला एक नवीन अनुभव मिळतोय चुकीची पद्धत आहे. की प्रत्येक शेतकरी राजकीय चर्चा करण्यापेक्षा अगदी आपण एकमेकाला शेती बाबतीत आणि फळबागेत चर्चा तुम्ही करू. तुमची माहिती लपवत असाल तर तुम्ही 2 वर्ष कमवाल, पण समजा एखादा ग्लोबल प्रॉब्लेम येईल, जसा पिनवोला आला, त्याच्या आधी तेले आला, अजूनही येऊ शकते. एखाद्या रोगाचा रेजिस्टन्स वाढलेला असतो आणि तेवढं औषध त्या तयारीचं नसते. बरोबर. तर तुम्ही एकत्र नाही आला तर माझ्याबरोबर तुम्ही पण डुबणार आहे. मी दाखवत नाही औषध म्हणून मी पण डुबणार आहे, तुम्ही पण डुबणार. काय करायला पाहिजे? शेअर करायला पाहिजे, लिमिटेशन मध्ये पहिल्यांदा गोष्टी करायला पाहिजे, आणि मग बाकी प्रॅक्टिस तर तुम्ही बांधावर जाऊनच बघायला पाहिजे. आमच्यात तो एक पद्धत आहे. आम्ही काय करतोय, भले फेल गेलेली बाग असू दे, आम्ही जाऊन बघतोय दुसऱ्या गावातल्या शेतकऱ्यांची, सगळेच आम्ही, जसं ग्रुप बसवलं आमचं कसं कामाचा त्यानुसार चांगली बाग पण बघतोय. आम्हाला जास्त माहिती फेल गेलेल्या बागांना कळते, काय चुकलंय, मग आपण काय करावं, म्हणजे आपण नेमकं काय करावं. सक्सेस झालेल्या बागातनं कमी नॉलेज मिळतं, फेल गेलेल्या बागातून जास्त ना, म्हणजे त्यात माहिती जास्त नाही. आणि सुरुवातीपासून म्हणजे जसं आमचा ग्रुप तयार झाला, लोकांना कळलं की आपण चालतो जगणार आहे, नाही ऊसतोडीशिवाय पर्याय नाही. मुंबई पुण्याला तर जाऊ शकत नाही, कारण तिकडं हमाली पण आता मिळणार झाली. हे लक्षात आल्यावर सगळ्यांना पर्याय संपले होते. एवढा पर्याय दिसला की आपण एकमेकाला सहकार्य केलं तरच आपला झाड वर जाणार, नाहीतर नाही. त्यामुळं सक्सेस झालेल्या गोष्टी अगदी मला वाटत नसणार. आता तुम्ही आता माझा एक नवीन शेतकऱ्याचा सल्ला आहे, सुरुवात तर 500 झाडांनी करावं आणि त्याचा कशी आर्थिक कर्जबाजारी कोणी माझा एक, मी कर्जात गेलो, दुसऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे कर्ज कमीत कमी फळबाग लागवड करावी असं झाडातनं तुमचं. उत्पन्न चालू करून पैसा आल्यावर नंतर करावं, नाही लगेच पैसा आल्यावर करू नका, तुम्हाला नॉलेज म्हणजे आहे. एकदम माड शेती माहिती आहे, झाली. माड पाणी आहे. माहिती म्हणून झाली. एकदम बी झाडं न न लावता लावता कमी झाडातून तुम्ही उत्पन्न झाडाचं करावं. उत्पन्न करावं. शिका आधी, अगदी शिका आणि नंतर त्या उत्पन्न वाढीकडे वाढा किंवा फळबाग लागवडीकडे नंतर वाढा. अगदी छान, बरोबर तुम्ही सांगताय सर. आज शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना तर मी एक त्यातनं गेलो. आवर्जून मला गोडवाडीच्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने सांगितलं. पण या सगळ्या बागा तुम्ही सगळं करत असताना सुद्धा की हे सगळं करत असताना आज त्यांचेच सहकारी शेतकऱ्यामधले एक मित्र आमच्या त्यामध्ये आहेत की त्यांना आज हे तुम्ही शेती करत असताना पाहतात, बघत असतात. परंतु तुम्हाला या शेतकऱ्यांच्या तुम्हाला आता आपल्याला ऐकायला मिळालं की आम्ही शेती करत असताना आम्हाला काही ह्याला सामोरं जावं लागलं की आम्हाला स्वतःचं नुकसान करावं लागलं. हे सगळं करत असताना तुम्हाला या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय असं जाणवं वाटतं की या शेतकऱ्यांसाठी काय शासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः CBSE न्यूजचं आभार मानतो. माझे वर्गमित्र दगडू शिंगाडे यांच्यापर्यंत आला तुम्ही, त्यांना कोणता तुमच्या मार्फत कोणता पुरस्कार आहे तो राज्यस्तरीय पुरस्कार आम्ही कृषी त्यांना देणार आहे, कृषी देणार आहे. त्या संदर्भात अगोदर अभिनंदन करतो. लोकप्रतिनिधींनी वगैरे शेतकरी जगला पाहिजेत का, संशोधन केंद्र असेल, डाळिंबासारखं किंवा ॲपल बोर असेल, या तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जास्त फळबागा आहेत सांगोला, आणि संशोधन केंद्र मात्र सोलापूरला. असं न होता शेतकरी कसा जगला पाहिजे किंवा संशोधन प्रयत्न काय, त्या संदर्भात आमच्या भागात संशोधन केंद्र, विधानसभा असेल, अशा बऱ्याच ठिकाणी आवाज उठवून त्या संदर्भात मागणी करावी शासनाकडे. हा सगळ्यात त्यांना गोष्टी करा. हा, आता हे सगळं करताना अजून आपण शेतकऱ्याला थोडं बोलतोय सर. हे सगळं करत असताना आता जे तुम्हाला शेतकऱ्यांना काय अनुदान मिळत असेल किंवा मिळत नव्हतं सुद्धा किंवा मिळत बी थोडंफार मिळत, पण ते अनुदान जे मिळते ते योग्य अनुदान मिळतंय का, किंवा अजून तुम्हाला काय शासनाकडनं असं तुम्हाला वाटतंय का अजून शासनाने या पद्धतीचं अनुदान द्यावं असं काय वाटतं? थोड्या तुमची वाटते.
पहिलं तर ते सर अंदर म्हणल्याप्रमाणे संशोधन केंद्र आहे NRC आहे सोलापूरला, त्यांचा समन्वय बी हल्ली वाढलाय. पण समजा इथे वेदर स्टेशन असेल, लॅब असेल, माती परीक्षण, पानदेट परीक्षण असेल, किंवा आम्ही जे मॉलिक्युल्स वापरतोय ते सांगतोय म्हणून आम्हाला घटक वापरूनच म्हणतोय हे घटक आहेत, पण ते चेक करायला कुठेतरी इथं सोय असावी. हे कळलं तर आणखी अक्युरेसी वाढेल. पानदेट कळला तर घटक कळतील, झाडात काय आहे काय नाही ते कळलं, माती परीक्षण कळलं तर ते कळलं. त्या सुविधा जवळ नाहीत आणि खात्रीशीर नाहीत. आता आम्ही तासगावला एक लॅब आहे, एकाच ठिकाणची माती 2 शेतकऱ्याच्या नावावर